लाडकी बहीण योजना वादात, निवडणुकीनंतर मानधन बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी, जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांची गर्दी। शासनाने मोठ्या थाटामाटात सुरू केलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। निवडणुकांपूर्वी कोणत्याही अटी शर्तींशिवाय सरसकट सर्व महिलांना मानधन देण्यात आले। मात्र आता हे मानधन अचानक थांबल्याने वसमत आणि हिंगोली तालुक्यातील शेकडो महिलांनी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेतली। या योजनेतून वगळलेल्या महिलांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या मते सरकारने चारचाकी वाहन, 5 एकरपेक्षा जास्त शेती किंवा कुटुंबातील कोणी नोकरीत असणे अशा अटी लावल्या आहेत, परंतु यापैकी कोणत्याही अटीत न बसणाऱ्या महिलांचेही मानधन थांबवण्यात आले आहे। त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींना सावत्र बहिणी सारखी वागणूक दिली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे। या महिलांची मुख्यमंत्र्यांकडे प्रमुख मागणी आहे की ज्या महिलांचे मानधन बंद झाले आहे त्यांचे मानधन कोणत्याही अटींशिवाय पुन्हा सुरू करावे। निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने पाळावीत आणि महिलांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवावा अशी त्यांची मागणी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आलेल्या महिलांना नेटवर्क चालत नाही किंवा साईट बंद आहे असे सांगून तासनतास थांबवून ठेवण्यात आले। त्यामुळे या आधीच संतप्त झालेल्या महिलांचा रोष आणखी वाढला। सरकारची ही वागणूक महिलांना धोका दिल्यासारखी असून त्यांच्या भावनांशी खेळ असल्याचे महिलांनी म्हटले आहे। या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून महिलांनी आगामी निवडणुकीत सरकारविरुद्ध मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला। निवडणुका जिंकण्यासाठी आमच्या मताचा वापर करून घेतला आणि आता मानधन थांबवून आमच्यावर अन्याय केला जातोय अशा तीव्र प्रतिक्रिया महिलांनी दिल्या। या संपूर्ण प्रकरणामुळे लाडकी बहीण योजनेची विश्वासार्हता धोक्यात आली असून यामुळे सरकारची मोठी राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे। या योजनेचा उद्देश निवडणुका जिंकण्यासाठी होता का असा प्रश्न आता उपस्थित दोनच पात्र ठरवतो आणि एक अपात्र, पण तसं नाही सर। आज राशन मध्ये 3 महिला असल्या तरी तिन्हीला अपात्र ठरवले त्यांनी। माझ्याच घरामध्ये 3 महिला आहेत तर तिन्हीला 3 अपात्र ठरवले त्यांनी, म्हणजे एकीला। आणि मग पहिलेच चालू करायला न पाहिजे होतं ना, पात्र न पात्र तेव्हा का त्या इलेक्शन साठी म्हणा कशासाठी म्हणा, पण त्यांना ते तेव्हा पात्र पाहिजे होत्या। आणि आता का सावत्र झाल्या का आम्ही पडत नाहीये, कारण की जेव्हा स्टार्टिंगला चालू आम्ही फॉर्म भरले होते का तेव्हापासून फॉर्म भरले, पण एक पण हप्ता पडला नव्हता। फेब्रुवारी पासून पडले पण 5च हप्ते पडले 7,500 रुपये, त्याच्यानंतर पैसे पडले नाहीत, काही नाहीत। आता सकाळपासून आलेलो होतो आम्ही लहान लेकराला घेऊन, पण लेकरासाठी पण काही खायला प्यायला नाहीये। इथं मधात बाहेर सारखं चालू करते आम्हाला, याच्या जवळ कागद द्या त्याच्या जवळ कागद द्या, आणि काही नाही। पुन्हा आमच्या आम्हाला कागद वापस दिलेले। आलो आता 7 वाजता इथे आलो, बाहेर थांबावं लागलं कारण की कलेक्टर ऑफिस उघडत नाहीये लवकर। आम्ही इथं आलो तर ते म्हणतात की राशन कार्डावर 4 महिला असल्या तर तुमच्या 2च महिलांना पात्रता मिळेल, अपात्रता 2 महिलांना मिळेल। तर मग तसं आहे तर मग आम्हाला 4 महिला अपात्र आहेत ना, तर मग 2 महिला पात्र का नाही येतात? आमच्या 4ही महिला अपात्र का ठरवल्या तुम्ही? आता म्हणता ना 2 महिला तुमच्या पात्र करण्यात येतील, तर मग तुम्ही पहिली अटी का नाही ठेवल्या? पहिली का तुम्ही म्हणले की सर्वांनाच भरा फॉर्म? तेव्हा जर तुम्ही म्हटले असते आम्ही फॉर्म भरला नसता, आमचं मानधन का बंद करण्यात आलं? आम्हाला मानधन चालू करावे अशी आमची कळकळीची विनंती आहे। तुम्ही मतदान घेऊस तर मतदान घेईपर्यंत लाडकी बहीण चालू का केली? तेव्हा का नाही तुम्ही सांगितलं की घरात 4 महिला असल्या तर तुम्हाला 2च भेटतील, 2च महिला पात्र ठरतील? तेव्हा तुम्ही सर्व महिलांना का हप्ते दिले, का मानधन सर्व महिलांना दिले? आता तुमचा का बदल केला तुम्ही? आमचे मानधन चालू करावे आमची एवढीच कळकळीची विनंती आहे। यानंतर आम्ही मतदान करणार नाही, हे पण आमची विनंती आहे तुम्हाला। तुम्ही जर आमचा चालू केला हप्ता तरच आम्ही तुम्हाला मतदान करेन, नाहीतर आम्ही मतदान घायर करेन।